नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले का? तर सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डिसेंबर 2025 मधील महत्त्वाच्या चालू घडामोडी. काय पाहणार आहोत? डिसेंबर 2025 मधील महत्त्वाच्या चालू घडामोडी. त्याचा उपयोग तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी नक्की होईल. तर ह्या चालू घडामोडी तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत चेअर करा. चॅनेलवर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा. चला पाहूयात डिसेंबर 2025 मधील चालू घडामोडी. दिवाळी सणाचा युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश कोणत्या संस्थेमार्फत झाला? दिवाळी सणाचा युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश कोणत्या संस्थेमार्फत झाला? युनेस्को दिवाळी सणाचा युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश युनेस्को या संस्थेमार्फत झाला. 16 डिसेंबर रोजी साजरा होणारा विजय दिवस कोणत्या युद्धाशी संबंधित आहे? 16 डिसेंबर रोजी साजरा होणारा विजय दिवस कोणत्या युद्धाशी संबंधित आहे? 1971 भारत पाक युद्ध. 16 डिसेंबर रोजी साजरा होणारा विजय दिवस हा 1971चा भारत पाक युद्ध याच्याशी संबंधित आहे. परमवीर दीर्घ गॅलरीचे उद्घाटन कुठे करण्यात आले? परमवीर दीर्घ गॅलरीचे उद्घाटन कुठे करण्यात आले? राष्ट्रपती भवन. परमवीर दीर्घ गॅलरीचे उद्घाटन राष्ट्रपती भवन येथे करण्यात आले. भारत 2025 अखेरीस जगातील कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरला? भारत 2025 अखेरीस जगातील कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरला? चौथा. भारत 2025 अखेरीस जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरला. डिसेंबर 2025 मध्ये कोणती चक्रवादळ घटना चर्चेत होती? डिसेंबर 2025 मध्ये कोणती चक्रीवादळ घटना चर्चेत होती? डिट्वा. डिसेंबर 2025 मध्ये डिट्वा ही चक्रीवादळ घटना चर्चेत होती. विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण हा कायदा कोणत्या योजनेशी संबंधित आहे? विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण हा कायदा कोणत्या योजनेशी संबंधित आहे? MGNREGA. विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण हा कायदा MGNREGA या योजनेशी संबंधित आहे. डिसेंबर 2025 मध्ये कोणती भारतीय विमान कंपनी उड्डाण वेळापत्रक समस्येमुळे चर्चेत होती? डिसेंबर 2025 मध्ये कोणती भारतीय विमान कंपनी उड्डाण वेळापत्रक समस्येमुळे चर्चेत होती? इंडिगो. डिसेंबर 2025 मध्ये इंडिगो ही भारतीय विमानतळ कंपनी उड्डाण वेळापत्रक समस्येमुळे चर्चेत होती. ADB ने 2025 साठी भारताचा GDP वाढीचा दर अंदाज किती टक्के दिला? ADB ने 2025 साठी भारताचा GDP वाढीचा अंदाज किती टक्के दिला? 7.2%. ADB ने 2025 साठी भारताचा GDP वाढीचा अंदाज 7.2% दिला. भारत कोणत्या आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या परिषदेत पुन्हा निवडून आला? भारत कोणत्या आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या परिषदेत पुन्हा निवडून आला? IMO काउन्सिल. भारत IMO काउन्सिल या आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या परिषदेत पुन्हा निवडून आला. UPI व्यवहार कोणत्या संस्थेद्वारे संचलित केले जातात? UPI व्यवहार कोणत्या संस्थेद्वारे संचलित केले जातात? NPCI. UPI व्यवहार NPCI या संस्थेद्वारे संचलित केले जातात. डिसेंबर 2025 मध्ये गोव्यातील कोणत्या ठिकाणी नाईट क्लबला आग लागली?
डिसेंबर 2025 मध्ये गोव्यातील कोणत्या ठिकाणी नाईट क्लबला आग लागली? आरपोरा. डिसेंबर 2025 मध्ये गोव्यातील आरपोरा या ठिकाणी नाईट क्लबला आग लागली. भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन प्रोटोटाइप कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन प्रोटोटाइप कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? रेल्वे. भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन प्रोटोटाइप रेल्वे या क्षेत्राशी संबंधित आहे. ॲटॉमिक एनर्जी बिल 2025 चा मुख्य उद्देश काय? ॲटॉमिक एनर्जी बिल 2025 चा मुख्य उद्देश काय? खाजगी क्षेत्राला आण्विक ऊर्जा क्षेत्रात परवानगी. खाजगी क्षेत्राला आण्विक ऊर्जा क्षेत्रात परवानगी. विजय दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा होतो? विजय दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा होतो? 16 डिसेंबर. विजय दिवस दरवर्षी 16 डिसेंबरला साजरा होतो. डिसेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन कुठे झाले? डिसेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन कुठे झाले? नागपूर. डिसेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे झाले. भारताने कोणत्या देशाला मागे टाकून चौथी अर्थव्यवस्था बनवली? भारताने कोणत्या देशाला मागे टाकून चौथी अर्थव्यवस्था बनवली? जपान. भारताने जपान देशाला मागे टाकून चौथी अर्थव्यवस्था बनवली. युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? पॅरिस. युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस येथे आहे. MGNREGA योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? MGNREGA योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? ग्रामीण विकास मंत्रालय. MGNREGA ही योजना ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत येते. यूपीआयचे पूर्ण रूप काय? यूपीआयचे पूर्ण रूप युनिफाईड पेमेंट इंटरफेस. यूपीआयचे पूर्ण रूप युनिफाईड पेमेंट इंटरफेस हे आहे. एडीबीचे मुख्यालय कुठे आहे? एडीबीचे मुख्यालय कुठे आहे? मनिला. एडीबीचे मुख्यालय मनिला येथे आहे. भारतातील सर्वोच्च आण्विक संशोधन संस्था कोणती? भारतातील सर्वोच्च आण्विक संशोधन संस्था कोणती? बार्क. भारतातील सर्वोच्च आण्विक संशोधन संस्था बार्क ही आहे. हायड्रोजन ट्रेन प्रकल्प कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? हायड्रोजन ट्रेन प्रकल्प कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? रेल्वे मंत्रालय. हायड्रोजन ट्रेन प्रकल्प रेल्वे मंत्रालयाशी संबंधित आहे. 1971 युद्धानंतर कोणता देश स्वतंत्र झाला? 1971 युद्धानंतर कोणता देश स्वतंत्र झाला? बांगलादेश. 1971 युद्धानंतर बांगलादेश स्वतंत्र झाला. भारताची अर्थव्यवस्था मोजण्यासाठी प्रमुख निर्देशांक कोणता? भारताची अर्थव्यवस्था मोजण्यासाठी प्रमुख निर्देशांक कोणता? जीडीपी. भारताची अर्थव्यवस्था मोजण्यासाठी जीडीपी हा प्रमुख निर्देशांक आहे. एनपीसीआय ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? एनपीसीआय ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 2008. एनपीसीआय ची स्थापना 2008 या वर्षी झाली. MGNREGA योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? MGNREGA योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? 2006. MGNREGA योजना 2006 साली सुरू झाली. युनेस्कोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? युनेस्कोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1945. युनेस्कोची स्थापना 1945 या वर्षी झाली.
एडीबी म्हणजे काय? एडीबी म्हणजे काय? एशियन डेव्हलपमेंट बँक. एडीबी म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक. भारतातील चलनविषयक धोरण कोण ठरवते? भारतातील चलनविषयक धोरण कोण ठरवते? आरबीआय. भारताचे चलनविषयक धोरण आरबीआय ठरवते. डिसेंबर 2025 मध्ये चर्चेत असलेले डितवा हे काय आहे? डिसेंबर 2025 मध्ये चर्चेत असलेले डितवा हे काय आहे? चक्रीवादळ. डिसेंबर 2025 मध्ये चर्चेत असलेले डितवा हे एक चक्रीवादळ आहे. तर अशा प्रकारे आपलं डिसेंबर महिन्यातील करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडी संपलेले. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवरून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.